ऑलिम्पिक असोसिएशन आखाड्यात राजकीय कुस्ती। मोहळांसाठी फडणवीसांची दादांशी कुस्ती। अजितदादांच्या विरोधात भाजपचा डाव। राज्यात पालिका निवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापलंय। दुसरीकडे राज्याच्या क्रीडा क्षेत्रातील आखाड्यातही डावपेच लढवले जात आहेत। त्याला निमित्त ठरलंय महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनची निवडणूक। महायुतीतले सर्वोच्च दोन नेते एकमेकांसमोर उभे ठाकल्यामुळे चुरस वाढली आहे। अजित पवार यांच्या विरोधात पुण्याचे खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी शड्डू ठोकलाय। विशेष म्हणजे मुख्यमंत्री फडणवीसांनीही या आखाड्यात उडी घेतली आहे। फडणवीसांनी असोसिएशनच्या मतदारांची वर्षावर स्वतंत्र बैठक घेतली। यामुळे 2 नोव्हेंबरच्या निवडणुकीसाठी फडणवीस अजितदादा आमने सामने आलेत। 2013 पासून महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनवर अजित पवारांचा दबदबा आहे। खो खो आणि कबड्डी संघटनांवर त्यांचं नियंत्रण आहे। 2013, 2017 आणि 2021 या तिन्ही निवडणुका अजित पवारांनी एकतर्फी जिंकल्या आहेत। यावेळीही कबड्डी संघटनेतून अजित पवारांनी 4थ्या टर्मसाठी अर्ज दाखल केलाय। तर दुसरीकडे कुस्ती महासंघाच्या माध्यमातून मुरलीधर मोहोळ महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या निवडणुकीत उतरले। महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनची जोडल्या गेलेल्या 30 संघटनांमधून प्रत्येकी 2 असे 60 जण या निवडणुकीत मतदान करतील। सध्या पुण्याच्या जैन बोर्डिंग जमीन व्यवहार प्रकरणात मोहोळ वादात सापडलेत। त्यानंतर ते ऑलिम्पिक असोसिएशनच्या निमित्तानं पहिल्याच निवडणुकीला सामोरं जात आहेत। मात्र खेळ हा विषय वेगळा आहे। महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनवर खेळाडू अध्यक्ष असावा अशी कुस्तीगीर संघाची भूमिका आहे। त्यावरूनच भाजप नेते आणि महाराष्ट्र कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष रामदास तडस यांनी थेट अजित पवारांना लक्ष्य केलंय। अजितदादांनी ज्या प्रमाणात खेळाला राजाश्रय द्यायला पाहिजे होतं, जे देवेंद्रजींनी दिलं, जे पंजाब हरियाणामध्ये व्हायचं ते देवेंद्रजींनी खरा राजाश्रय छत्रपती शाहू महाराजांनंतर देवेंद्रजी फडणवीस यांनी राजाश्रय दिला आहे। मतदारांपुढे आता केवळ अजितदादा की मुरली अण्णा असा प्रश्न नाही। फडणवीसांनी यात रस घेतल्यामुळं दादा विरुद्ध फडणवीस अशीच ही कुस्ती रंगणार असल्याचं दिसतंय। त्यामुळं कोण पॉवरफुल ठरणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।